तर विषय कसा आहे, ही थाळी अनलिमिटेड नाही आणि 220 रुपयाला ही थाळी आहे. पण थाळीमध्ये भरपूर व्हरायटी आहे. एकदाच घेतली तर माणूस एक एक जरी घास खाल्ला आणि अख्खी थाळी जर संपवली तर पोट भरते, परत मागायची शक्यतो गरज बी पडत नाही. अशी आपली थाळी आहे राणा स्पेशल व्हेज थाळी. आपण तुम्हाला नॉनव्हेज पण दाखवणार आहे. आणि मग तुम्हाला मला एक किस्सा सांगायचा आहे. तर हॉटेल राणा जे नाव आहे त्याची एक स्टोरी आहे, मी तुम्हाला आता सांगणार आहे आवर्जून. मालक मी सांगणार आहे 100%. तर विषय असा आहे की आपली पाठकबाई आहेत ना, पाठकबाई तुझ्यात जीव रंगला सिरियल, त्या पाठकबाई आहेत ना मालकाला खूप आवडतात, म्हणजे मोठा फॅन पाठकबाईंचा. तर पाठकबाई तुम्ही जर आवर्जून हा व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून हॉटेल राणाला जेव्हा यायचे. तर नाव काय ठेवलं तुम्हाला सांगतो. तर पाठकबाई आहेत ना त्यांचा मालक खूप खूप मोठे फॅन आहेत. तर सगळे मित्र कंपनी ह्यांना फॅन असल्यामुळं सगळे मित्र कंपनी ह्यांना राणाला राणाला ह्यांना म्हणायची. तर विषय असा आहे की समजून जाऊ तुम्ही. तर त्यामुळं मित्र कंपनीच्या प्रेमामुळं आणि पाठकबाईचे जे फॅन आहेत त्यामुळं हॉटेल राणादा हा हॉटेल राणा असं नव्याने ठेवलं. तर विषय असा आहे. तर हा व्हिडिओ जर मॅडम तुम्ही बघत असाल तर 100% तुम्ही एकदा हॉटेल आपल्या राणाला जेवा या. तुमचे मोठे फॅन आहेत. तर असा विषय ही थाळी पण एकदम कडक आहे, राणा स्पेशल आहे. तर हा व्हिडिओ लांब लांबपर्यंत शेअर झाला पाहिजे आणि लांब लांबपर्यंत गेला पाहिजे आणि आवर्जून एकदा जेवा या. थाळी तर एक नंबर आहे. आता आपण जेवण करणार आहे, जेवण करून तुम्हाला सांगणार आहे काय विषय आहे, कसं आहे ती. आणि थाळी एक नंबर आहे. हॉटेल नॉनव्हेजसाठी पण स्पेशल आहे. आणि आपल्या माढा तालुक्यात बकेट बिर्याणी म्हणून यांनी चालू केलेला विषय वेगळाच. बकेट बिर्याणी हे आपल्या फक्त माढा तालुक्यात कुरडूमध्येच मिळतंय. कुरडवाडीच्या मध्ये हॉटेल राणा. तर आवर्जून एकदा जेव्हा यायचं व्हेज नॉनव्हेज एक नंबर विषय. मी आलोय आवर्जून व्हेज खायला, कारण चालू आहे श्रावण आणि श्रावण संपल्यानंतर मी येणार आहे हे खायला. तर मित्रांनो आता आपण थाळी टेस्ट करतो, तुम्हाला सांगतो विषय काय. तर मला आता आपण जेवण करतो आणि जेवण करून सांगतो पब्लिकला काय विषय आहे, कारण पब्लिकला कळलं पाहिजे. आणि विषय असा आहे की सध्या ट्रेंड चालू आहे. ट्रेंड प्रमाणे राहावं लागतंय, बोलावं लागतंय आणि हॉटेल राणाला यावं लागतंय. तर आता जेवण करतो मित्रांनो आणि जेवण करून तुम्हाला सांगतो कशी विषय. आणि तुम्हाला स्टोरी सांगितली तर पाठकबाई मॅडम आवर्जून एकदा जेवा या हॉटेल राणाला, तुमचा मोठा फॅन आहे इथं. धन्यवाद.